आजच्या म्हणण्यासाठी आपण प्रकटीकरण 2 अध्याय वचन 4 ते 5 वाचूया. प्रकटीकरण 2 अध्याय वचन 4 ते 5. तरी तू आपली पहिली प्रीती सोडली, याविषयी तुला दोष देणे मला प्राप्त आहे. म्हणून तू कोठून पतन पावला आहेस त्याची आठवण कर व पश्चाताप करून आपली पहिली कृत्य कर. तू पश्चाताप केला नाहीस तर मी तुझ्याकडे येईन आणि तुझी समयी त्यांच्या ठिकाणावर काढून टाकेन. देवा वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवा. देवाच्या हाती वचन सोपून देऊया. थोर देवा, पुन्हा एकदा देवबापा आम्हाला तुझ्या चरणी आणलंस आणि जे वचन वाचलं गेलं देवबापा आमचे शब्द शब्द असू दे आणि तुझ्या गौरवासाठी होऊ दे. इथून पुढचा आमचा वेळ तुझ्या हाती राहू दे. प्रभूच्या नावाने म्हटलं म्हणताय बापा, आमेन. हे जे वचन वाचलेलं आहे हे वचन आज आपल्याला हे वचन काल उपयोग होतं, आज आहे आणि येणाऱ्या अनंत काळासाठी हे वचन उपयोगी आहे. आणि का बरं असं आहे तर एक मंडळींना इशारा दिलेला आहे. काय इशारा दिलेला आहे तर आपल्याला त्या ख्रिस्ताचं वचनाचं ज्ञान मिळवायचं आहे. त्या ज्ञानातून आत्मिक पोषण होत असतं आणि आत्मिक पोषणानंतर आपल्याला संजीवन प्राप्त होतं आणि हे संजीवन आपल्याला इतरांना विदित करायचं. म्हणजेच आजचा आपला जो विषय मुख्य आहे तो संजीवन. आणि हे संजीवन आपल्याला काय झालं पाहिजे, प्राप्त झालं पाहिजे की जेणेकरून देवाचं गौरव होईल. आणि म्हणून या ठिकाणी प्रभू येशू काय करत आहे की मंडळांना इशारा देत आहे आणि मंडळ आत्मिक दृष्ट्या खालावत चाललेले आहेत. आणि का बरं खालावत चाललेले आहेत तर आपण मागचा एक 10-15 वर्षाचा काळ जर पाहिला तर या काळामध्ये काय झालेलं आहे की संशोधन वाढलेलं आहे, मोबाईल इतर माध्यम आलेले आहेत, लोक मानसिक स्वास्थ्याकडे वळलेले आहेत, स्वार्थीपणा वाढलेला आहे आणि यामुळे माणूस देवाचं वचन किंवा ज्ञान मिळवण्यासाठी काय झालेलं आहे माग पडत आहे आणि तो त्यात गुंतलेला आहे, गुरफटलेला आहे आणि या ज्ञानापासून आपण अलिप्त होत चाललेलो आहोत. मग एक उदाहरण आपण पाहूया. सॉक्रेटिस जो सगळ्यांना परिचयाचा एक तत्ववेत्ता आहे आणि तो ग्रीक होता आणि त्याच्याकडे एक तरुण येत होता आणि या तरुणानं त्यांना विचारू लागला की मला ज्ञान मिळायचं असेल तर मी काय केलं पाहिजे. तर सुरुवातीला त्याने दुर्लक्ष केलं, परंतु पुन्हा तो आल्यानंतर त्याला तो सॉक्रेटिस घेऊन गेला आणि समुद्राकडे घेऊन गेला, एक कमरे एवढ्या पाण्यात नेलं आणि त्याचं डोकं घेतलं पाण्यात बुडवलं. अर्थात त्याने लगेच वरती काढलं आणि ते विचारलं त्याला की बाबा तुझं डोकं पाण्यात बुडवलं, तुला काय वाटलं. तर तो म्हटला मी बाकी कुठल्याही अवयवाकडे लक्ष दिलं नाही, मला श्वास घ्यायचा होता आणि त्यासाठी मी धडपड करत होतो, त्यासाठी मी एकवट शक्ती करून काय केलं होतं की बाजूला सर्वांना ढकलत होतो. सॉक्रेटिसने उत्तर दिलं की बरोबर आहे, असंच सर्व गोष्टी बाजूला सारून फक्त ज्ञानाचा ध्यास घेणं गरजेचं आहे, तर ते तुला ज्ञान प्राप्त होईल. आपण काय करतो की दररोजच्या जीवनामध्ये वरवरचं बायबल तात्पुरतं वाचतो, वरवर गोष्टी करतो. आपण इतरत्र फास्ट फूड खाल्लं तर काय होतं तर पोषण होत नाही आपलं. तसंच बायबल वरवरचं वाचलं तर आपलं पोषण होत नाही. जर आत्मिक पोषण व्हायचं असेल तर या सर्व गोष्टी जगी बाजूला सारल्या पाहिजेत आणि सतत देवाच्या वचनाशी एकरूप राहून आपण जगलं पाहिजे, तरच आपलं आत्मिक पोषण होईल आणि काय होईल, देवाच्या वचनाचा ध्यास लागेल आणि संजीवन येणार आहे. म्हणून जो आपला आजचा विषयच आहे तो संजीवनाचा विषय आहे.
म्हणून दाविदानं काय म्हटलेलं आहे स्तोत्र संहिता 63 मध्ये, तो म्हणतो, हे देवा, तू माझा देव आहेस, मी आस्थेने तुझा शोध करेन. आता या ठिकाणी आस्थेने त्याचा शोध घेण्याची प्रत्येकाला उत्कंठा लागली पाहिजे. आणि जर का उत्कंठ असेल तर आपलं आत्मिक पोषण होतं, त्याबरोबर संजीवन प्राप्त होत असत. जे आपण वचन वाचलं प्रकटीकरण 2 अध्याय 4-5 वचनामध्ये, या वचनामध्ये काय म्हटलं, एफिसी मंडळी काय ख्रिस्ताची असते, त्याच्या बहुमोल रक्ताने त्याने खंडून घेतलेली आहे. आणि ख्रिस्त हा आपल्या मंडळीचं मस्तक आहे. आणि म्हणून जर ख्रिस्त हा मंडळीचं मस्तक आहे तर त्या मंडळीमध्ये संजीवन येणं आणि ते फार गरजेचं आहे. आणि म्हणून आता या एफिस मंडळीचे काही गुण चांगलेच पण होते, ते जर आपण पाहिले तरी मंडळी सर्व तारलेल्या व्यक्तींची मंडळी होती. आणि जर का आपण त्याच एक वचन जर वाचलं आपण, की पहिले करीत 6 अध्याय वचन 19 आणि 20 वाचलं, तर तिथं काय म्हटलेलं आहे की तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे, ठाऊक नाही काय? कारण तुम्ही मोलाने विकत घेतलेला, म्हणून तुम्ही आपल्या शरीराने देवाचे गौरव करा. आणि अशी मंडळी होती आणि खूप श्रम करणारी होती, सेवा करण्यात तत्पर होती, विरोधकाला तोंड देण्यात तत्पर होती, आणि पापाच्या सर्व प्रकारापासून दूर होती, आणि दुर्जनांना त्या मंडळीमध्ये सहभागिता करून घेत नसत. आणि या मंडळीमध्ये असे अनेक चांगले गुण होते, तरी सुद्धा पण ख्रिस्तानं दोष दिलेला आहे. का बरं दोष दिलेला आहे? तर काय म्हटलेलं आहे, तू माझ्यावर पहिल्यासारखी प्रीती करत नाहीस असं म्हटलेलं आहे. मग त्यांचं लक्ष काय झालंय, ख्रिस्ताकडे लागलेलं नव्हतं. ते फक्त मंडळीचं फक्त सत्कृत्य म्हणजे जे रुटीनच फक्त करत होते, आणि त्या रुटीन मध्ये काय केलं होतं की ते प्रीतीला विसरून गेले होते. आता असं आपल्या अनेक मंडळींचं होत असत की निराश संशोधनामुळे आपण वेगवेगळ्या ह्याच्यात गुरफटलेलो आहोत. एक उदाहरण जर पाहिलं झालं तर साधं उदाहरण, मोबाईलचं उदाहरण घेतलं तर लोकांना आराधनेसाठी चर्चला येत असताना किंवा इतर ऍक्टिव्हिटीज येत असताना मोबाईल आणतात आणि त्या मोबाईलमध्ये बायबल असतं. आता या मोबाईलमध्ये बायबल तर एवढं पवित्र वचन आहे आणि त्याच्याबरोबर अनेक वाईट गोष्टी पण आहेत. माध्यमाचा योग्य वापर करावा, परंतु त्या पवित्र वचनातून काय होतं की रेफरन्स बघतात आणि लगेच दुसरं काहीतरी बघतात, म्हणजे ते अयोग्य आहे. एक रील मी पाहिली गेल्या आठवड्यात मोबाईलवर. त्या रील मध्ये एक मोठं चर्च होतं, ते भरलेलं होतं, संदेश वगैरे चालू होता आणि काही लोकांच्या हातामध्ये मोबाईल होता आणि ते मोबाईलवर रेफरन्स पाहत होते. अशा वेळेस त्या मंडळीत एक बहीण त्या मधून अधून फिरत होती आणि ज्यांच्याकडे मोबाईल मिळत असे ते काढून घ्यायचे, त्यांना त्यांचं बायबल द्यायचे. म्हणजे आज आपण सुद्धा हे आचरण करणं गरजेचं आहे. कारण जर का येणाऱ्या पिढीला जर ही सवय वाईट लागली तर उद्या ते कदाचित अपवादात्मक बायबल सुद्धा विसरतील आणि बायबल हे म्हणजे मोबाईल मध्येच आहे असं काहीतरी होऊन बसेल. हे एक कारण झालं. अजून अनेक कारण आहेत. काही कुटुंबामध्ये काय झालेलं आहे की अनेक स्ट्रॉंग विश्वासणारे आहेत, मंडळीची जबाबदारी पाहणारे व्यक्ती आहेत, परंतु त्यांच्या काही ते जुन्या रूढीशी अजूनही एकरूप आहेत आणि ते काही सुटत नाहीत. मग तुम्ही मंडळीमध्ये कसं काय राहता, नाही का, कसं संजीवन येईल? तर ह्या गोष्टी सोडल्या पाहिजे की ज्यानं खरोखर आपण प्रीतीच्या पासून दूर राहत असो तर असं करून चालणार नाही. त्यामुळे काय होतं की
मंडळीमधली प्रीती थंडावते, कुटुंबातली प्रीती थंडावते आणि एकमेकांमध्ये क्लेश निर्माण होत असतो. म्हणून जर थंडावली असेल प्रीती, तर पतन झालं असेल तर प्रीती मिळवण्याचा पुन्हा एकदा आपण पुन्हा ती प्रीती मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरी आपण कृत्य केली नाहीत पश्चातापी अंतकाळानं, तर काय झालेलं आहे की या वचनाच्या शेवटी काय म्हटलंय, प्रकटीकरण 2 अध्याय वचना शेवटी म्हटलेलं आहे की तुझी समयी तिच्या ठिकाणावरून काढून घेतली जाईल असं म्हटलेलं आहे. मग समय काढून घेणं याचा खूप मोठा गंभीर अर्थ आहे इथं. कारण का, समय काढून घेणं म्हणजे मंडळीची दानादान होणं, मंडळी विस्कळीत होणं, मंडळीत संजीवन नसणं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून आपण पाहूया की समय काढून घेण्याचा अर्थ असा आहे की जर का समय काढून घेतले तर मंडळीमध्ये अंधार होणार. अंधार म्हणजेच तिथं देवाचं कार्य होणार नाही, आत्म्यानं ती प्रेरित नसणार आहे. समय नसणं म्हणजे आत्मिक प्रकाश नसून आत्मिक अंधार असणार आहे. म्हणजेच मंडळी थंड आणि मृतावत असणार आहे. म्हणजेच आपल्या मंडळीत समय सतत प्रज्वलित पाहिजे. म्हणजेच आत्म्यानं प्रेरित अशी मंडळी हवी आहे. म्हणजेच मंडळीत पवित्र आत्म्याचं कार्य ज्वलंत सुरू असलं पाहिजे. आपण मंडळीतील विश्वासणारे सतत प्रभूचे मध्ये जागृत आणि ज्वलंत असणं, जागृत असणं गरजेचं आहे. तरच काय होईल, संजीवन प्राप्त होईल, संजीवन येईल. म्हणून आपण पहिली प्रीती सोडली तर आपण संजीवनापासून अलिप्त राहू आणि आपल्यामध्ये आत्मिक अंधार असणार आहे. मग यावर उपाय काय आहे बरं, तर आपल्याला नित्य परिचयाचं एक वचन माहित आहे. मार्क शुभवर्तमान 12 अध्याय वचन 30. काय सांगितलं यामध्ये, तू आपला देव परमेश्वर याच्यावर संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने, संपूर्ण शक्तीने प्रीती कर. किती सत्य आहे त्याच्यामध्ये, संपूर्ण मनाने, संपूर्ण जीवाने, संपूर्ण बुद्धीने आणि संपूर्ण शक्तीने प्रीती. तर ती पहिली प्रीती आपल्याला मिळणार आहे. आणि नुसतं अगोदरच म्हटल्याप्रमाणे वरवर जर काय केलं तर आपल्याला हे शक्य नाही. म्हणून आपण ख्रिस्तासाठी काय करतोय महत्वाचं नसून, आपण जर आपण ख्रिस्तावर प्रीती ख्रिस्तासाठी जे काय करतो ते महत्वाचं आहे. जर आपण ख्रिस्तावर प्रीती करत नाही तर प्रभूला दुःख होत असतं. आणि म्हणून इफिस येथील मंडळीला प्रीती करण्याचा मार्ग दाखवला आहे. आणि म्हणून या ठिकाणी मग आपल्याला मंडळीचे आद्य कर्तव्य काय आहेत संजीवन प्राप्त होण्यासाठी, तर ख्रिस्ताच्या सहवासात राहून प्रार्थना करणे, पवित्र शास्त्र वाचून मनन करणे, त्याच्या आज्ञा पालन करणे आणि देवपित्याची व ख्रिस्ताची मनापासून आराधना करणं ही आपली आद्य कर्तव्य आहे. आणि ती करणं गरजेचं आहे. आणि ती केल्यानंतर आपल्यामध्ये प्रीती निर्माण होणार आणि आपलं जीवन आहे हे जीवन प्रकाशित आणि प्रभावी साक्ष देणार असं जीवन होईल. जर का आपण मनापासून प्रीती करू लागलो तरच संजीवन प्राप्त होणार. आणि म्हणून संजीवनाच्या आता आपण व्याख्या पाहणार आहोत. संजीवन म्हणजे काय, तर ख्रिस्तासाठी आपली पहिली प्रीती होती ती पुन्हा स्थापन करणे म्हणजे संजीवन होय. संजीवन म्हणजे येशू बरोबर प्रकाशात चालणे व त्याला त्याचे जीवन आपल्यामध्ये जगू देणं म्हणजे संजीवन. आणि संजीवन म्हणजे ऱ्हास म्हणजे पतनाच्या काही काळानंतर पुन्हा आत्मिक आरोग्य प्राप्त होणे म्हणजे संजीवन. संजीवन म्हणजे आपली पापे कबूल करून पाप क्षमेसाठी व शुद्धीसाठी येशूचा धावा करणे. संजीवन म्हणजे आपल्या जीवनातील प्रत्येक क्षेत्रावर येशूला पूर्ण ताबा देणे. संजीवन म्हणजे प्रार्थना, मनन, शांततेने स्वपरीक्षण करण्याचा
आणि येशूच्या निकट सहवासात येण्याचा समय असतो. मग संजीवनाचे परिणाम काय? त्या अगोदर आपल्याला माहित आहे संजीवन वनस्पती एक वनस्पती आहे. ती जर संजीवन नावाची ती जर उपटून फेकली, कालांतराने ती वाळून गेली, परंतु पुन्हा ती जर पाण्यात ठेवली तर ती पुन्हा पुरवत होती. आपलं ख्रिस्ती जीवन असंच आहे. प्रीतीपासून आपण अलिप्त राहिलो तर त्या वनस्पतीसारखं होतं, पण जर का आपण त्याच्या वचनात वाढलो तर पुन्हा आपलं ती पुन्हा पूर्वत प्रीती मिळवून त्या वनस्पतीसारखं पुन्हा आपण संजीवित होत असतो. त्या संजीवनाचा उपयोग मंडळी, कुटुंब, एकमेकांमधील भांडण, आरोप, कटुपणा हे उघडकीस येतात आणि ते समंजसपणानं मिळवून मिटवले जातात. म्हणजे हा त्याच्यावर उपाय आहे. संजीवन हा उपाय कसा आहे की प्रीती निर्माण करतो, राग द्वेष मत्सर दूर करीत असतो आणि हा आमूलाग्र बदल घडून येत असताना अनेक लोक ख्रिस्ताकडे ओढले जातात. आणि म्हणून आता आपण जर संजीवन जगायचं असेल तर संजीवनाच्या काही पायऱ्या सुद्धा आहेत. काय आहे तर आपले पाप कबूल करणे, आपल्या पवित्र आत्म्याने दाखवलेल्या पापांचा पश्चाताप करणे, आपण इतरांविरुद्ध जे काही अयोग्य केले असेल ते दुरुस्त करणे, आपले जीवन ख्रिस्ताला समर्पित करणे, नम्र आणि पश्चातापी अंतःकरणाने देवाकडे वळणाऱ्यांना दिलेली अभिवचने देवाकडे आग्रहाने मागणे आणि पवित्र आत्म्याच्या अधीन राहून जीवन जगणे. आपण सर्वजण असा प्रयत्न करूया आणि येणाऱ्या काळामध्ये ही प्रीती मिळवूया आणि देवाचं गौरवयुक्त जीवन जगूया.